मुजोरीची कमी करण्यासाठी आणि महिला असल्याचा गैरफायदा घेणं याचं ते बंद झालं पाहिजे. नाही कसं आहे तुमची तक्रार घ्यायला नकार नाही. पोलीस स्टेशनवरून एक मिनिट पोलीस स्टेशनवरून फोन यायला पाहिजे होता. भावे सर ही महिला आलेली हिची तक्रार घ्यायची किंवा काय म्हणणं आहे म्हणणं मांडायला तर बोलायला पाहिजे होतं ना. तुम्ही ते ऑफिसरला सांगा ना, तेच सांगतो ना तुम्हाला. बरं आम्ही तेच सांगतो की ऑफिसरला तुम्ही झेंडा पाहिलं त्यांना सांगा या गोष्टी. आम्हाला तसं काही नसताना सांगितलंय ना. कारण आमचा एक तक्रारदार 10 लाखाची शुद्ध फसवणूक झाल्यावर फाईल जर देतोय वर्षभर फिरवताय समोरचा गुन्हेगार आहे त्याला विचारता बाबा ये रे तू जरा सांग काय काय आणि इथे धडधडीत आहे समोर लाईव्ह केलंय सरांनी आणि डायरेक्ट तक्रार नोंदवून काय मोकळं झालं तर ते सगळं आम्हाला दाखल करायचं. एक फायदा घेतला जातोय. तुम्ही दुसरे अधिकारी तयार करा इथे, कारण सर नाही आहेत तर जोपुळकरांचं यांचं नाव सांगितलं मला. कुठले तरी अधिकारी लागतील ना अटेंड करायला. आम्ही काही जनसामान्यांना जसं इथून तुम्ही परत पाठवतो आम्ही परत पाठवतो. आमची तक्रार आणि अधिकाऱ्यांशी भेटणं कंपल्सरी नाहीये ते सुद्धा आम्ही खंडन करतो. अधिकाऱ्यांना का भेटायचं? हे पोलीस स्टेशन आमचं आहे. आमची जी तक्रार दाखल व्हायला पाहिजे आणि तुम्ही पण सक्षम आहात. तुम्हाला सुद्धा खुर्च्या दिलेल्या आहेत. तुम्ही आमची तक्रार दाखल करा, विषय मिटतो. कारण काय आमच्याशी तुम्ही बोलत राहिले ना तर आम्ही त्याचं खंडनच करत राहणार. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांसाठी थांबू शकत नाही. या खुर्च्यांना तेवढं सक्षम बनवलंय आम्ही. अधिकाऱ्यांचा काही संबंध येत नाही. असतील तर अधिकाऱ्यांनी कामावर असणं जरुरी आहे. अधिकारी कुठे गेले? आणि तिन्ही गुन्हा दाखल करताना जे जे शब्द त्याच्यात टाकले ना ते शब्द टाकताना तुमचे 112चे 2 पोलीस तिथे हजर होते. त्यांचं काय होते त्यांची चौकशी घ्या. ते तर 2 मिनिटात निघून गेले. त्यांच्या समोरचा विषय 112ची सीआर मोबाईल आली तुमची ती निघून गेली. सगळ्यांसमोर सगळे असताना ती महिला आणि 2 महिला असताना आमच्या महिला बरोबर आहे सोबत. केस पेपरचं ती पेशंट त्या मांजरेला हँडल करते लेट आली त्याबद्दल आम्ही बोललो. आम्ही एवढे जण होतो. आम्ही आणि महाराष्ट्र शासनाची पाठी मिरवते ती काय विनयभंगन काय काय दादागिरी करत आली. दादागिरी चव्हाण सरांनी आवडतं मोबाईल गेली आणि ते आपले आता आम्ही सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये आहोत. प्रियंका जोपुळकर नावाची अधिकारी इथे येते, आमच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करते. आमच्याकडे त्याचं यूट्यूबचं पूर्ण लाईव्ह आहे आणि तिची तक्रार तातडीने दाखल होते आणि आम्हाला तक्रार दाखल होत नाही आमची. त्यासाठी अधिकारी लागतो. आम्हाला ह्या गोष्टीचा धिक्कार करू द्या. अधिकारी नाही तर पोलीस स्टेशन चालणार नाही का? आम्ही एवढे सगळे लोक पक्ष म्हणून इथं आलेले असताना सुद्धा पोलीस स्टेशनचं एक शिक्की उत्तर आहे की अधिकाऱ्यांना विचारायला FIR दाखल करायला अधिकाऱ्यांचा काय संबंध? अधिकाऱ्यांनी इथं असणं आवश्यक आहे. अधिकारी का गायब आहेत हा पोलीस स्टेशनला प्रश्न कधी विचारायचा? पोलीस हे रक्षक आहेत की भक्षक आहेत हा आमचा सवाल आहे. या पोलीस स्टेशनमध्ये सरकारवाडा आमची तक्रार दाखल झालीच पाहिजे. 8-8 लोकांवर ती बाई बिनधास्त तक्रारी दाखल करते, महिला असल्याचा गैरफायदा घेते आणि आम्ही तसेच मक्कासारखे बसून राहू का? आम्ही काल गावी होतो, आज आलोय आणि आम्ही तक्रार दाखल करतोय. इथं सरकारवाला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली पाहिजे आणि ती ताबडतोब दाखल झाली पाहिजे. त्यासाठी कुठलेही आम्हाला कारण सांगता कामा नाही. तुम्ही कारण का सांगता आम्हाला कोणते पण? त्या दिवशी ती जर महिला असून तिच्या याच्यावर लगेच पोलीस तिथे पाठवलंय. आज लगेच तिची कंप्लेंट होती. ते पाठवायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका. एखाद्या महिलेने मदत मागितली तत्परतेनं पोलीस आले त्याचं कौतुक आहे, काहीच अडचण नाही. तिचा आवाज दाबला नाही पाहिजे. तिची FIR दाखल झाली त्याचंही कौतुकच आहे. पण ती जर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर त्याच्या विरोधात जे लोक आले आम्ही पण महिलाच आहे ना सर. आम्ही पण कंप्लेंटच घेऊन आले. मग ती आमची घ्या. मग महिलेसोबत आम्ही पण महिलाच आहे माझं म्हणणं हे. तर मग आमचं पण झालंच पाहिजे. मग आम्हाला हे रिझन देऊ नका तुम्ही कोणती. FIR झाली पाहिजे. FIR झाली पाहिजे. कोणते अधिकारी नाही किंवा काही नाही. हे साध्या कागदावर लिहून राहिले ती FIR करा ना. तिने जशी केली ना मग या महिला पुराव्यांची दिलेली आम्ही पुरावे देतोय. 1.5 तासाचा तिचा पूर्ण रेकॉर्ड देतोय तुम्हाला आणि पाहून घ्या आणि मग तुम्ही करा. नाही नाव घेऊच नका. नाव आम्ही साधे माणसं काय आहोत का? आम्ही रोज रस्त्यावर तुम्ही कसं विचारलं नाही त्या महिलेला? तुम्ही नाव सांगा असं. तांबरे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना चेंज होत असतो. ती कंप्लेंट कधी दिली तुमच्या मर्यादा मी समजू शकतो. तुम्हाला मी एक मदत अशी करेल की तुमच्या अधिकारी इथं बोलवा आणि त्यांच्याकडनं पटापट करा. जे काय यू प्लीज टेक द थिंग सिरियसली. ही मशिनरी कुणीतरी आपल्या स्वार्थासाठी कशी तरी वापरेल नाही चालणार. ही मशिनरी जेवढा तिन्ही तत्परतेनं वापरली ना तेवढी तत्परतेनं वापरण्याचा अधिकार संविधानानं आम्हाला पण दिलाय.
ती महिला आहे तर काय आबाळात नाही पडली, आणि अधिकारी असतो तो महिला किंवा पुरुष अजिबात नसतो, आणि त्याचा गैरफायदा घेतलाय तिने. काही दाखल करून घ्या त्या जोपूळकर बाईच्या विरोधामध्ये. तिने महिला असल्याचा गैरफायदा घेतलेला आहे. तर मी बाहेरगावी होतो, काल आलेलो आहे. आमची तिच्या विरोधात ही तक्रार आहे की ती रोज रेग्युलर जनावरांच्या दवाखान्यामध्ये रोज लेट येत होती. आमचं ॲम्ब्युलन्स आहे, जनावरांची ॲम्ब्युलन्स आहे आमच्याकडे. ती जखमी झालेले जनावर आम्ही उचलून तिथंच जाणार, कुठं जाणार, तर ती कधीच भेटत नाही आम्हाला. तिथं केस पेपरचा हिशोब नाही, तिथं एक्सरेचा हिशोब नाही, ती बाई लवकर येत नाही. आता त्या दिवशी सुद्धा ती 11 साडे11पर्यंत आलेली. तर आम्ही तिला जाब विचारलेला आहे की तुम्ही वेळेवर काय येत नाही कामावर, तुम्हाला लाखो रुपये आम्ही पगार देतो, तर तुम्ही ह्या गोष्टी का करत नाही, हे जाब विचारलेले आम्ही तिला. आणि पूर्ण 13ची 13 परमनंट सरकारी नोकर कामावर असताना एक माणूस फक्त शमशेर नावाचा झाडू मारणारा तोच फक्त कार्यालयात होता. 12 लोकांना फुकटचे पगार जात आहेत. तर आमचा संताप झालेला होता. आम्ही त्याचं पूर्ण लाईव्ह केलेलं आहे यूट्यूबवर, पूर्ण लाईव्ह आहे आमच्याकडे. त्यामुळे तिने जे दाखल केलं आहे ते खोटं दाखल केलं आहे, महिला असल्याचा गैरफायदा घेतला आहे. तिच्या कारमध्ये ती महाराष्ट्र शासनाची पाटी लावून बेकायदेशीर प्रवेश केलेला आहे त्या दिवशी तिने. याची तक्रार आम्ही दाखल केलेली आहे. आणि नंतर तिच्या वरिष्ठांनी सांगितलं मॅडम आपल्याला असं काही करायचं नाही, ही आपल्याकडनं झालेली चूक आहे. तर ती त्यावेळेला तिने मानलं, साहेबांनी सांगितलं म्हणून ती परत आली. आणि नंतर आम्ही तिथून निघून गेल्यानंतर शांतता झाल्यानंतर मोठी मिटिंग झाली आमची मोठ्या साहेबाबरोबर. चहा पाणी झाला चांगला. साहेबांनी आमची माफी मागितली की आम्ही वेळेवर आलं पाहिजे. आणि नंतर मग आम्ही निघून गेलो. आता माफी मागितली म्हटल्यावर आम्ही काय डायरेक्ट फाशी द्या असं थोडी मानणार. ठीक आहे, माणसंच आहे, झालं म्हटलं. आता इथून पुढे जनावरांच्या दवाखान्यात 9 वाजता तुम्ही जी पाटी लावली त्या पद्धतीने येत चाला. त्यांनी पण आम्हाला शब्द दिला. ते मला म्हणाले लेखी निवेदन द्या, म्हणजे मला ॲक्शन घ्यायला जरा बरं पडेल. आम्ही लेखी निवेदन दिलं आणि तिथून निघून गेलो. आणि काल मी याच्यामध्ये होतो धुळ्यामध्ये, तर तिथं मला महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी दिसली की जितेंद्र भावेंच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. आणि विनयभंगाचा तो नाहीच आहे, तो गुन्हा आहे, पण ती विनयभंगाचा नाही केला वाटतं. नाही असूही शकत नाही, कारण आपण ते सगळं लाईव्ह केलंय ना. बातमी तशी आली ना. पण सर 2 महिला पण हे पहा, हे आम्ही दिलेले रिसिव्ड आहे. आपल्याकडे कोणता गुन्हा दाखल करायचा? तिने स्वतः महाराष्ट्र शासनाची जी काही पाटी लावून प्रवेश केलाय ना, आणि उशिरा प्रवेश केलेला आहे, बिना केस पेपर तिने ट्रीट केलंय, बिना आयडेंटिटी कार्ड ती कामावर राहिलेली आहे. आणि तिला आम्ही जे प्रश्न केले त्याची उद्धट आणि उत्तम उत्तरं दिलेली आहेत तिने. आणि तिने पोलीस फोर्सचा खोटा वापर केलेला आहे. आम्हाला तो गुन्हा दाखल करायचा आहे की महिला असल्याचा फायदा घेत पोलीस फोर्स तिने चुकीचा वापरला, खोटी तक्रार दाखल केलेली, अशी तक्रार तिच्या विरोधात. पोलिसांची दिशाभूल केली, पोलिसांची दिशाभूल आहे. आणि पोलीस येऊन गेले तुमचे, लगेच विचार. आपले 2 हे असतात, 112 एक 112 बरोबर त्यांनी वापर केलेला आहे. अगोदरचा काय तिथं समजा 112 आले का कसे आले, पण ते 112 आले ते असतात. आमची 112ची गाडी बाहेरच असते, कॉल असला की ते लगेच त्याच्या आमचं समर्थन आहे त्या गोष्टीला. ते तिथं आले ना, तिच्या कॉलवर एक प्रकार झाला. ऐका ना, आमचं समर्थन आहे तिच्या त्या गोष्टीला. तिने ते 112ला बोलून घेतलं ना, तर त्याचं समर्थनच आहे की पोलीस वेळेत पोहोचले. याचंही समर्थन आहे की तिची इथं तक्रार दाखल घेतली, ती खरी खोटी ती नंतर पाहू आपण. पण तिच्या आवाजाला प्रतिसाद पोलीस स्टेशनमधनं मिळाला, तर त्याच्याबद्दल सॅल्यूट आहे पोलीस स्टेशनला, काहीच म्हणणं नाही. ज्या पद्धतीनं तिला प्रतिसाद मिळाला त्या पद्धतीनं आम्ही स्वतः तिच्यामुळे बदनाम झालो ना. जितेंद्र भावे आणि विनयभंग राज्य मान्य करू शकत विनयभंगाची नाही ना ती. उत्पन्न होईल काय. मी त्या पत्रकारांच्या विरोधात असल्यामुळे त्यांनी तसं छापलं. जनता ऐकणार नाही. काय येतो बघा. प्रियंका जोपुळकर आमचं आंदोलन चालू आहे. काँग्रेस राजीव गांधी भवनला आहे. आव्हाड सरांशी माझं बोलणं सांगितलं, जानकरांचं त्यांनी नाव सांगितलं. जानकरांना मी फोन केला, यांना पण बोललो मी. प्रियंका जोपुळकर हा होता की
नाही ना, ते आता सध्या गाडी आहे ना, गाडी आहे का त्यांची मार्गदर्शन पाठी आता कशी फोटो आहे आपल्याकडे सर. रजेवर आहे ते आता. ते तिने मी दंड पण केला, 38,000चा आपण दंड केलाय. म्हणजे तिने असं समजू नये. मग तो आरटीओ मार्फत झालाय का? हो, झालंय. ते सगळं तो काबाडा वाजवला आपण, काही विषय नाही. त्याच्यामुळे तो चाललंय ना, तो राग मनात धरून खोटी तक्रार केली आपली सर इथं. ठीक आहे ना, आपण याच्यामध्ये जे आहेत ना आपले तपास अधिकारी आहेत ना आपल्या त्यांच्याकडे स्टेटमेंट घेऊन आणि आपले व्हिडिओ जेवढं झालेलं आहे आपण कारवाई आंदोलन कसं केलेलं आहे पूर्ण झालं. याच्यामध्ये सबमिट करून टाकू त्यांच्याकडे हवालदार. नाही ते उत्तर नाही द्यायचं आहे आपल्याला ना तक्रार दाखल करून दाखवायची. पुरुष असला म्हणून त्याला अधिकार नाही असं नाहीये. तो सुद्धा तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करील, कारण तू शासनाची चोरी केली, शासनाची पाटी वापरलेली आहे, पद नसताना तू तो प्रकार केलेला आहे. तू उशिरा आलेली आहे, तू आयडेंटिटी कार्ड वापरत नाही, तू बिना केस पेपर तू ट्रीट करते प्राण्यांना, हे सगळे गुन्हे आहे तिच्यावर. 40,000 रुपयाची मागणी केली आणि 40,000 रुपये मागणी केलेली आहे तिने ऑपरेशन करायचं असलं. आणि त्यांचे जे उपायुक्त त्यांनी आपल्याला समजून सांगितलं, आता उपायुक्त आहे ना खरंच म्हातारे अबाउट टू रिटायर्ड आहे, धर्माधिकारी त्यांचं नाव आहे. अतिशय म्हणजे त्यांनी स्वतः माफी मागितली, स्वतः सुद्धा लेख आलोय तुम्हाला सरांच्या वालोर बघा ना. लाईव्हमध्ये आपण त्याच्यामध्ये बांधून धरतो बस. एखाद्या 2 हात जोडले आपण विषय संपून टाकतो. आणि मग त्यांनी आम्हाला चहा पाजला, आम्ही सगळ्यांनी चहा प्यायला, आम्ही निघून आलो, काहीच केलेलं नाही. आणि ते सगळं लाईव्ह आहे, असं काही तुम्हाला माहिती नाही. बिना लाईव्हचं काहीच करीत नाही, कोणाला काहीच करून देत नाही. आता तुमच्याशी बोलतोय ना, आता अख्खा पोलीस त्याच्यामध्ये लाईव्हमध्ये चालू आहे. आम्ही माघार घेत नाही त्या गोष्टीवर. खरं तर त्या धनगरबाईच्या वेळेला असं करायला पाहिजे होतं, मी तेव्हा पण नाही केलं. या बाया काय करतात माहिती का, गैरफायदा घ्यायला पदाचा आणि चुकीचं काम करतात. व्यवस्थित वेळेवर यायचं, मस्तपैकी काम करायचं, निघून जायचं. 2.5 लाख रुपये पगारायचं. 2.5 लाख कशाला म्हणते, इथं माझं पोरं 8,000 सकाळी 9 ते 4:30 दवाखान्याची वेळ आहे. 11 वाजता येते आणि 1:30 वाजता गाडी गेटच्या बाहेर असते. आणि मिरवते महाराष्ट्र शासन, अधिकारच नाही. सर ही आमच्या विरुद्ध जी खोटी तक्रार जी तत्परतेने घेतली ना, तर FIR झाली पाहिजे. सोशल मीडियाला किंवा न्यूज मीडियाला मी कोणतंही समर्थन करू शकतो नाही, त्याचा मला अधिकार नाही. तो अधिकार आहे पोलीस उपायुक्त. त्यांना नको प्रश्न नाही. मी तुम्हाला तुमच्या याच्याबाबत ओव्हरऑल काय सांगायचं ते सांगू शकतो. ठीक, फक्त त्याला मी बांधील नाही सोशल. ठीक आहे, बांधील म्हणण्यापेक्षा मला अधिकार नाही द्यायचा, तो उपायुक्त साहेबांना. फक्त आता आमची ना तिच्या विरोधातली FIR घेऊन तर आपल्याला 2 इन्ग्रेडियंट आहे त्या गाडीच्या संबंधीचा एक. तो जर तुम्ही आरटीओला जर तुम्ही म्हणता तो झालाय आमचा, त्याबाबत मला परत त्याच्यावरती नाही करता येणार. बरं, मग आपल्याला काय करायचं ते सांगतो. एकाच कृतीबाबत आपल्याला 2. मला हा गुन्हा दाखल करायचा आहे की आम्ही तिचा विनयभंग काही केलेला नाही, तिने ही चुकीची आणि खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तर तिच्या विरोधात पोलीस मशिनरी चुकीची वापरली, पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकली, दिशाभूल केली आणि स्वतः लेट येऊन, स्वतः आयडेंटिटी कार्ड सहित कामावर न येऊन, बिना केस पेपरचं प्राण्यांना ट्रीटमेंट देणं आणि जाब विचारल्यानंतर, प्रश्न विचारल्यानंतर जनतेला उद्दामपणाची उद्धटपणाची वागणूक देणं, हे तिच्यावर आपल्याला गुन्हा करायचा. त्याला पर्याय नाही. ती 2 प्रकारे तुमच्या याच्यामध्ये पण आता याच्यामध्ये लेट उशिरा आहे त्या मॅडम, त्याबाबत त्यांचे प्रशासकीय ते पाहते ते पण देऊन जातो. नाही, त्यांचं कारवाई करण्याचा तो प्रशासकीय डिपार्टमेंटचा नंतर आपला जो विषय आहे की तुम्हाला जो उत्तर बोलले काय बोलले त्याबाबत एलसी दाखल ते करून घ्या. आपल्याला तेवढं आहे तेवढंच करा मग, कारण तेच मस्त येतं ते करा. आणि पोलीस मशिनरीचा गैरवापर केला ते तो पोलीस मशिनरीचा गैरवापर हा न्यायालयाला तुम्हाला दाद मागावा. कारण की कसं त्याच्यामध्ये जर पोलिसांकडं तक्रार दाखल केली तर तपासाचा भाग आहे, ती खरी आहे खोटी आहे मान्य काय करायचं मान्य. फक्त आता तिने आहे ना मुद्दामपणाची उद्धटपणाची वागणूक दिलेली आहे, तेवढा तो गुन्हा आहे तिचा. कारण 7-8 आम्ही कोण आहे माहिती आहे का, आम्ही त्यांची जनावरांची ॲम्ब्युलन्स ही सुमोटो बिना पैशाची पूर्ण नाशिकमध्ये आम्ही ती रन करतो. कुठलंही कुत्र जेवढायला लागलं आम्ही घेऊन जातो, आम्ही जातो तिथे ट्रीटमेंट देतो आम्ही त्यांना आणि वाचवतो प्राण्यांना. पण ते आमच्या संतापाचा उद्रेक का झालेला आहे
की जर एवढी आम्ही मशिनरी वापरून सुद्धा जर ते तडफडून तो प्राणी तिथंच मरून जातो यांच्यामुळं, तर मग आम्ही ती 7 लाखाची ॲम्ब्युलन्स सुरू केली. आता तुम्हाला माहिती सरकारच्या धोरणातलं 7 लाखाची गाडी उभी करणं आमच्यासारख्या सामान्य माणसांनी सोपी गोष्ट आहे का? किती आयुक्ताच्या इथं आम्ही फेऱ्या मारल्या असतील आणि एक फिरता दवाखाना बाकीचा एक बंदोबस्त पाठवला का तिकडे फोटो टाकला होता तो कर्मचारी तिकडे पोहोचले तो पाठवा तिकडे सुरू करायचं राजीव गांधी भवनला कर्मचारी पोलीस कर्मचारी होमगार्ड नोंदवून घेतली ना तरी चालले सर. म्हणजे आम्ही निघून जाऊन तुमच्या ताण करेल. आणि हे पण सांगतो, ही जिद्द आहे आमची. हे पोलीस स्टेशन तिचं जितकं आहे ना तितकंच आमचं आहे. तिने पण आमचं उपमरण केलेलं आहे, पण तिच्या अप्पर बॉसने आमची माफी मागितल्यामुळे आम्ही तिला माफ केलं होतं. पण आता तिला हे सांगावंच लागणार आहे की तू खूप उद्धट आहेस आणि तुला आम्ही पगार देतो, आम्ही मालक आहे, मालकाशी तुला विनम्रतेने बोलावं लागेल, विचारायला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तू देणार नाही ना तर आम्ही तुझ्या विरोधात केस करणार. एवढंच करायचं. गाडी ती केली ना आता आपण. दंड झाला नाही एक वेगवेगळे नाही. एक केला आहे त्याच्यासाठी आपल्याला एकच सेशनमध्ये त्याच्याबरोबर 2 ठिकाणी 2 शिक्षा दंड होतात. नाही शिक्षा वेगळा पडेल आणि मी त्यांच्याशी एकदा बोललो ना, आपण त्याला मंजुरी देऊन टाकली ना, आता त्याच्यावर पुढे लढायचं नाही. कृत्यासाठी एकच करणार. त्यांनी जे काय ऐकलं ते प्रॅक्टिकल सांगितलं. आरटीओ मार्फतीनं जास्त गेला ना 38,000 कमी अधिकार आहे. आरटीओला जास्त ऑफेन्स आहे तिचा. कोणता महाराष्ट्र शासन वापर झाला म्हणून पण आता इंटरव्ह्यू एन्क्वायरीचा पत्र देऊन टाकू. आता फक्त तुम्ही एक एनसी घेऊन टाका ना, आम्हाला देसू तुमच्या हाताने घ्या. म्हणजे 5 मिनिटात व्हायला आम्ही निघून जातो. ही सगळी मशिनरी नाही आता त्या 2 महिलांना देऊ कमी गाव आपल्याला कोणी आम्हाला सगळ्यांना संभाषण केलं सगळेच होतो. उद्धटपणे बोलण्यापेक्षा हा दमदाटी धमकीचा विषय येतो. जे काय असेल ते करा. आणि म्हणजे आम्ही सगळे जातो. तुम्ही पण रिलीज व्हा, एकदम मोकळे व्हा. आम्हाला बाकीचे आता थांबून घ्या. आता इन्स्ट्रक्शन द्या. 5 मिनिट आपली पुढे गेले तक्रार द्यायची ना ते लोक